आणि 20च्या नंतर मात्र बऱ्याच ठिकाणी मग सगळीकडे बऱ्याच ठिकाणी चांगला होईल. हो 20 तारखेच्या नंतर तर मात्र आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल. हो. म्हणजे आणखी 10 एक दिवस पाहिजे तर समजा. शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापेल. हो शेवटचं. हो मात्र शेवटच्या त्यांना 20 तारखेपर्यंत सगळीकडे नाही जाणार. हो का? शेवटच्या आठवड्यात आहे. हो मात्र 30 तारीख जवळपास येणारच. हो. मग दरवर्षी मी म्हणलो तुम्हाला म्हणलो 25, 26, 27 आता 29ला हो बरोबर. सगळ्या महाराष्ट्राचा पाऊस पडतोय. हो हो बरोबर आहे. मी पहिल्यापासून काय म्हणलं निसर्ग 22 दिवस पुढे सरकेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. उन्हाळा 22 दिवस पुढे सरकेला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकेला, हो हिवाळा 22 दिवस पुढे सरका. बरोबर आहे. दरवर्षी पाऊस कधी येणार कोणाला विचारत काय म्हणते 7 जूनला येणार. हो 7 जूनला बरोबर आहे. 7 जून मध्ये 22 मिसळ किती होते 17 17 मग बरोबर 25, 27, 29ला दरवर्षी हो महाराष्ट्रात पाऊस येणार. एक वर्ष गणित लक्षात ठेवायचं. हो 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 बरोबर आहे. 7-8 जून पेक्षा किंवा तारीख लक्षात ठेवायची. हो बरोबर आहे. कोणती दरवर्षी जूनचा शेवटचा आठवडा. हो जूनचा शेवटचा आठवडा 25 ते 30. हो 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 बरोबर आहे. मात्र सर आता काही भागातनी आपल्याला ऊन पाहायला दिसत आहे तर त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे का कारण की न्यूजच्या माध्यमातून असं सांगण्यात होतं की एल निनोचं संकट आहे यंदा. नाही तसं काही नाही होणार. ते एक सगळ्याला सांगतो. हां आपण काय झालं ना इकडं पंढरपूर बारामती तिकडला पाऊस बघितला बरं का त्या टीव्हीच्या बातम्यामध्ये. हो बरोबर. मग ते बातम्या लागले आपल्याला आशा लागली. हो बरोबर. तर तसं काही घाबरू नका. हे उगाच आणखीन 2च दिवस झाले पाऊस यायला आणखीन खूप दिवस राहिले तर. नाही बरोबर आहे. हां नाही मात्र शेतकऱ्यांना असं वाटत आहे सर की मोठा खंड पडते की काय. नाही तसं नाही. आणखी सुरुवातच झाली नाही ना पावसाची खरी. हो सुरुवात झालेलीच नाही फक्त आपल्याला त्या भागातनीच पाऊस मिळाला. तिकडे काय झालं तिकडे पाऊस जास्त पडला आपण टीव्हीमध्ये बातम्यांमध्ये बघितलं त्याच्यामुळे आपल्याला वाटायला आपल्याला आजच यावं तसं नाही ना होणार. नाही 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 बरोबर आहे. हो मात्र शेवटच्या आठवड्यात जोरदार आणि जे काही शेतकरी पेरणीचे राहणार तर ते 10 ते 15 जुलैच्या दरम्यान संपूर्ण शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार. हो हो पहिल्यापासून मी म्हणतो 3 टप्प्यात. 3 टप्प्यात तुम्ही सांगितलेलंच आहे 3 टप्प्यातनी 7 पेरणी. ते 14 मध्ये काही भागात पाऊस पडेल. हो पेरणी 20 होणार. ते 30 जून मध्ये पडेल हो आणि 10 जुलै ते 15 जुलै. 10 जुलै ते 15 जुलै बरोबर आहे. हं. हो बरोबर आहे सर. जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे. हां हां ऑगस्टला कमी राहील. सप्टेंबर ऑक्टोबर जास्त राहील हो आणि 13 नोव्हेंबरला थंडी येईल. 13 नोव्हेंबरला थंडी येईल बरोबर. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त आपल्याला 2 ते 4 दिवस थोडेसे पावसाची कमी दिसणार समजा. हो हो मात्र सर न्यूजच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येतं की मुंबईमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. मुंबईला ना उद्या त्याला होईल. उद्याच्याला होणार का? हो 13-14 होईल. 13-14 होणार समजा. हो हो मात्र मग तिथून आपल्या महाराष्ट्रात यायला किती दिवस लागेल संपूर्ण महाराष्ट्र व्यापाला? ते काय होते माहिती आहे का काय होईल मुंबईकडला आलेला पाऊस केलं काय होतंय हो एक तर उत्तर महाराष्ट्राकडे जाते. हां 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 उत्तर महाराष्ट्राकडून मध्य प्रदेश जाते. हो त्याच्यामुळे हे शॉर्टकट आले त्याच्यामुळे काय होते हां नंतरच परत पाऊस येईल. हो 20च्या नंतरच येईल चांगला. 20च्या नंतरचा चांगला येणार. हो हो तोपर्यंत ज्या भागातनी समजा पाऊस झाला तर 20 पर्यंत असंच राहणार. हो हो बरोबर. जिकडे पडला तिकडे त्यांचं चांगलं झालं तिकडे सुटला. पण हे पाऊस काय काय कधी कधी वाटतं यायला बी नाही पाहिजे काही भागात. पाऊस माहिती आहे का हो आमचं मानवत आहे बरं का इकडे बाजूला हां हां बरोबर. पाळोदी हां लाईटचे डेपो लाईटचे ट्रान्सफॉर्म उपटून पडतात का कुठं? नाही नाही बरोबर नाही. लाईटचे ट्रान्सफॉर्म उपटून पडले आणि ते सोलारचं एक राहिला नाही. हां 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 इतकं वारं होतं. बाप आणि हे नुकसान भरून सुद्धा निघणार नाही. नाही 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 बरोबर आहे ना. बरोबर आहे सर. आमच्या इथं आता वरी आमच्या इकडे कसोरा नदी तिला पाणी आलं. हां 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 आमच्या डासाळा इकडल्या भागात त्यांना चांगला पडला त्यांच्या सारख्या जमल्या त्यांच्या. हो 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 बरोबर. मात्र परतीचा पाऊस जास्त पाहायला मिळेल आपल्याला. हो परतीचे मात्र धुमाकूळ झाली. पत्रे आणि शेतकऱ्याला म्हणत काही चिंता करू नका आज फक्त 3च दिवस झाले पावसाळा सुरू आहे. 3च दिवस खरा सुरू पण नाही झाला पाऊस. नाही आपण तिकडे ते टीव्हीला बातम्या बघितल्यावर वाटायला की आपल्याला यावं तसं नाही. आपल्याला चांगला सक्रिय व्हायला शेवटचा आठवडा आहे म्हणा. शेवटचा आठवड्यामध्ये पेरणी करत असताना जमिनीमध्ये ईदभर ओल असले तर पेरणी करा नसा करू नका म्हणा. बरोबर. असं काय होतंय दुसऱ्या एखाद्या पाहुण्याच्या गावाला पाऊस पडला त्यांनी पेरणी सुरू केली आपल्याला वाटतं कधी करावं पण आपली जमिनीमधली ओल तपासा. हो हो बरोबर आहे. ते बी सर पेरणी केली शेतकऱ्यांनी तर स्वतःच्या रिस्कवरती करायला पाहिजे. हो हो मात्र स्वतःच्या रिस्कवरतीच पेरणी करा. हितभर जर वर गेली तरच पेरणी करा. हो हो बरोबर आहे.
मात्र कसं कोणत्या भागामध्ये पाऊस जास्त तर कोणत्या भागामध्ये पाऊस कमी पडतो. हम्म. मात्र शेतकऱ्याला वाटतं बाबा पेरणी झाली माणूस मोकळं होतं, परंतु तसं नाही. स्वतःच्या नियोजनावरती करा आपण. हम्म. मग शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे की तुम्ही जे पेरणी करसाल तर ते स्वतःच्या रिस्कवरती करा, दुसऱ्याच्या रिस्कवरती करू नका. बरोबर ना सर? हो बरोबर. हो. मात्र सर काही इशारा वगैरे राहणार का शेतकऱ्यांना? याच्यामध्ये फक्त वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे पावसामध्ये. हो का? हम्म. हो, समजा वाऱ्याचा वेग जरासा जास्त राहणार तर काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी. हो. हो, झाडाखाली थांबू नये. हो, विजाचं प्रमाण वारा जास्त आहे पावसामध्ये अवकाळी. बरोबर.